एबीपी माझाच्या या 0 ओव्हर कार्यक्रमात आणि दोघांनाही अर्थातच पहिला प्रश्न माझा असणार आहे की रोहित पवारांनी जे आज एक अपील केलंय, आवाहन केलंय, त्या मुद्द्यावरती अर्थात आपल्याबरोबर सुनील शेळके अजून आपल्यासोबत यायचे आहेत. पण माझा पहिला प्रश्न हा निलेश लंकेंना असेल. रोहित पवार असं थेट म्हणाले की उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार याच राष्ट्रवादी काँग्रेसच्या या पुढच्या काळातल्या राष्ट्रीय अध्यक्ष व्हाव्यात ही आमची इच्छा आहे. या त्यांच्या म्हणण्यावर तुमची प्रतिक्रिया निलेशजी? जो पक्ष वाढवण्यासाठी आदरणीय दादांनी जे काम केलं, दादांचं निधन हे तुमच्या आमच्या सर्वांसाठी, राज्यासाठी हे धक्कादायक गोष्ट आहे. पण आज दादा आपल्यातून नाही, पण पुढील कालखंडामध्ये सुनित्राताईंना जर जबाबदारी दिली ती योग्यच असणार आहे. त्यामुळे रोहित दादांनी जे भाष्य केलं त्यामध्ये काही वेगळं काय नाही, जे आहे ते बरोबर आहे. निलेश लंके म्हणतायत रोहित पवार जे म्हणाले ते बरोबर आहे. सुनील शेळकेजी, हे तुम्हाला अपेक्षित होतं तुमच्या जुन्या सहकाऱ्यांकडून का हा तुम्हालाही आश्चर्याचा धक्का आहे? बरेच वर्ष आम्ही एकत्रितपणानं दादांसोबत काम केलेले सगळे सहकारी आहोत. नक्कीच. आज दादांच्या पश्चात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष विलीनीकरणाच्या ज्या काही चर्चा सुरू आहेत, मी परवाही सांगितलं आणि आपल्याला आजही सांगतो की आज दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र करायचे असतील, विलीनीकरण करायचं असेल तर आपल्याला सर्व कायदेशीर बाबी देखील तपासाव्या लागतील. आज हायकोर्टामध्ये ज्या काही रिट पिटिशन त्या ठिकाणी दाखल आहेत त्यावरती सुनावणी सुरू आहे. कायदेशीर सल्ला घेतला पाहिजे, वकिलांशी देखील चर्चा केली पाहिजे आणि त्यानंतरनं आज जसं की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उत्तराधिकारी म्हणून आम्ही सुनित्रा वहिनींना पहिली जबाबदारी त्या ठिकाणी विधिमंडळातली गटनेते म्हणून दिली, उपमुख्यमंत्री पदाचे देखील उत्तराधिकारी म्हणून सुनित्रा वहिनींना पदभार दिलेला आहे. तोच आगामी काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून सुनित्रा वहिनी असतील तर त्याचा आम्ही सर्वजण समर्थनच करू. शेवटी तो पक्षच अजितदादांचा आहे. दादांच्या हिमतीवरती, दादांच्या कर्तृत्वावरती आम्ही देखील आमदार झालो आहोत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या घड्याळ चिन्हाचं अगदी संवेदनशील भूमिका तुमची जी आहे ती अतिशय योग्य आहे. पण रोहित पवारांनी देखील आज तीच मागणी केली आहे की सुनेत्रा पवार याच राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष व्हाव्यात. तर या मुद्द्यावर तुमची प्रतिक्रिया काय? आता प्रत्येकाला मत मांडण्याचा, व्यक्त करण्याचा अधिकार आहे. रोहित दादांनी काय मत मांडावं किंवा इतर पक्षातल्या नेते मंडळींनी काय मत मांडावं हा त्यांचा तो सर्वस्वी अधिकार. परंतु ठीक आहे, एक सुनित्रा वहिनींना जरी त्यांनी समर्थन देत असले तर नक्कीच आम्ही त्याचं स्वागत करू. तुम्ही दोघांसोबत मला आणखी काही प्रश्नांवर तुमची उत्तरं पाहिजेत, पण आता वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. निलेशजी आणि सुनीलजी तुम्ही आपल्या सोबतच राहा. या 0 ओव्हरच्या कार्यक्रमात आपण घेऊया छोटासा ब्रेक. पाहत राहा एबीपी माझा.